चौकशी, सखोल अशी चौकशी झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे. आणि त्यांनी जे स्टेटमेंट केले की सकल हिंदू समाजाच्या मोर्चातल्या काही मंडळींनी हा प्रकार घडून आणलेला आहे असं त्यांनी बोललेले आहेत. जेव्हा की त्या मोर्चाला बौद्ध समाजाचा सुद्धा पाठिंबा होता, बौद्ध समाजाचे आमचे समाज बांधव त्या मोर्चामध्ये आमच्या सोबत प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. शहरामध्ये सुद्धा मोठ्या संख्येने समाज होता. काही भंतेजींनी सुद्धा ह्या मोर्चाला आपलं समर्थन देण्याचं पत्र सुद्धा आमच्याकडे दिलेलं आहे. आणि मग केवळ जाती जातीमध्ये द्वेष निर्माण करणे, शांतता भंग करणे हा उद्देश ह्या एका जबाबदार व्यक्तींनी असं स्टेटमेंट करून लोकांच्या भावना भडकवण्याचं काम ही मंडळी करतात. आणि त्यांच्या स्टेटमेंटनी किंवा जे उद्रेक करणारा, तुम्ही सर्वजण त्या दिवशी रस्त्यावर होतात, शांततेमध्ये सगळं चालू असताना 12-12:30 नंतर काही टोळक्यांनी, काही ग्रुपनी, काही लोकांनी हे जे काही प्रकार केलाय तो परभणी जिल्ह्यामध्ये, परभणी शहरामध्ये यापूर्वी आपल्याला कधी बघायला मिळाला नव्हता. त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कुणीतरी हे षडयंत्र करतंय का याचा तपास झाला पाहिजे. आणि केवळ सकल हिंदू समाजाच्या मोर्चाला गालबोट लागावं म्हणून या दोघांनीही केलेले स्टेटमेंट, वक्तव्य हे त्यांनी क्षमा मागावी आणि त्यांच्यावर ती कारवाई झाली पाहिजे, ही आमची सर्वांची मागणी आहे. फौजिया खान यांच्यावरती गुन्हा दाखल करावा ही माझी मागणी आहे. कारण त्या स्वतः एक महिला आहेत. 3-4 दिवसापूर्वी शहरामध्ये एका मुलीवर जी तिची छेड करण्यात आली त्याच्याबद्दल त्यांनी कधी काही स्टेटमेंट केलं नाही. ह्या काल घडलेल्या घटनेमुळे ज्या ज्या पोलीस कर्मचाऱ्यांना मार लागलेला आहे, ज्या व्यापाऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, त्याच्यावरती ह्या लोकांनी काही स्टेटमेंट केलेलं नाही. आणि केवळ सकल हिंदू समाजाचा यशस्वी मोर्चा ह्यांना देखवत नाही म्हणून त्यांनी असे वक्तव्य केलेले आहे, हा माझा आरोप आहे. आणि त्यांनी बांगलादेश येथील मायनॉरिटीवर होत असलेले अत्याचार, म्हणजे त्यांना हिंदू शब्द घेण्यामध्ये सुद्धा त्यांना तिथे सुद्धा त्यांचा द्वेष दिसून येतोय. म्हणून हे सगळं, दोघंही संविधानिक पदावर आहेत. यांनी बोलताना दिल्लीत बसून कुठलेही स्टेटमेंट करण्यापूर्वी प्रत्येक गोष्टीची चौकशी केली पाहिजे, शहानिशा केला पाहिजे. काही लोकांना पुढं करून दलित समाज जो शांतता प्रिय आहे,